फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अपर्णाज होमिओपॅथी. मी डॉक्टर अपर्णा. तर चला आज आपण डिस्कस करणार आहोत हेअर फॉल किंवा हेअर लॉस या रिलेटेड समस्यांवरती. तर आता आपण बघत आहोत 90% विमेनमध्ये मेनमध्ये हेअर फॉल होणे हे कॉमन दिसत आहे. तर चला आपण बघूयात होमिओपॅथीमध्ये ह्यासाठी काही उपचार आहेत का, आणि असेल तर ते कोणते. तर तुमचं हेअर फॉल, इफ तुमचा हेअर फॉल बंचेसमध्ये असेल तर तुम्ही फॉस्फरस 30 CH नक्की घेऊ शकता. 2 ड्रॉप डिरेक्टली जिभेवरती घ्यायचे. सेकंड मेडिसिन आहे नॅट्रम मूर 30 CH पोटेन्सीमध्ये. जर तुमचा हेअरफॉल आफ्टर चाइल्ड बर्थ किंवा डिलिव्हरीनंतर जर तुमचा हेअरफॉल होत असेल किंवा मेनोपॉझल सिम्पटम्समुळे तुमचा हेअरफॉल होत असेल तर नॅट्रम मूर 30 CH पोटेन्सीमध्ये खूप छान वर्क करतं. ह्याचे पण 2 ड्रॉप्स जिभेवरती डिरेक्टली घ्यायचे. त्याच्यानंतर थर्ड मेडिसिन आहे, थर्ड मदर टिंक्चर आहे, जबोडेंडी मदर टिंक्चर, जे तुम्हाला डिरेक्टली रूट्सला अप्लाय करायचं आहे. कॉटनवरती 2-3 ड्रॉप्स घेऊन ते रूट्सला तुम्ही अप्लाय करू शकता. हे पण फार छान रिझल्ट देते हेअरफॉल किंवा हेअर लॉस यासारख्या समस्यांवरती. तर नक्कीच हे ट्राय करा, आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही डिझिजेसवरती तुम्हाला माझ्याकडनं टिप्स हव्या असतील तर नक्की मला कमेंट करा. थँक्यू.